नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 6वी मला वाटते या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न 1, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। आपल्याला इथे 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत। त्यातला पहिला प्रश्न अ आहे, कवीला झरा आणि ढग का बनावेसे वाटते? उत्तर आहे, झरा होऊन वाटसरूंची तहान भागवण्यासाठी आणि ढग होऊन जलधारांची वृष्टी करण्यासाठी कवीला झरा आणि ढग बनावेसे वाटते। प्रश्नांची उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। पुढचा प्रश्न आ आहे, कवीला झाड बनवून वाटसरूंची कोणती सोय करायची आहे? तर त्याचं उत्तर आहे, कवीला झाड बनवून सदैव शीतल छाया करून वाटसरूंची सोय करायची आहे। पुढचा प्रश्न ई आहे, गाई गुरांना पुष्ट करण्यासाठी कवी कोण बनणार आहे? तर त्याचं उत्तर आहे, गाई गुरांना पुष्ट करण्यासाठी कवी गवत बनणार आहे। पुढचा प्रश्न आहे ई, कवी दिवा बनवून कोणते कार्य करू इच्छितात? उत्तर आहे, कवी दिवा बनवून सगळ्यांना उजेड देण्याचे कार्य करू इच्छितात। प्रश्न उ आहे, फूल बनवून कवी दुसऱ्यांना कशी मदत करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे, फूल बनवून कवी दुसऱ्यांना हसत हसत सुगंध पसरत मदत करणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, कवितेत शेवटचे अक्षर सारखे असणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। आपल्याला इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत कवितेतले। 1, वाटसरूंची जलधारांची, 2, होऊनी धरुनी, 3, द्यावी करावी, 4, गाईगुरांना सकलांना, 5, तरुवेलीवर अंतर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, कंसात दिलेल्या शब्दांपैकी 2-2 समान अर्थी शब्द यादीतून शोधून लिहा। आपल्याला इथे कंसात शब्द दिलेले आहेत, तर त्याचे 2 समानार्थी शब्द दिलेल्या यादीतून आपल्याला शोधून लिहायचे आहेत। मेघ, मेघाला समानार्थी शब्द आहे घन ढग। वृष्टी, वृष्टीला समानार्थी शब्द आहे वर्षा पाऊस। वाटसरू, वाटसरूला समानार्थी शब्द आहे पथिक पांथस्थ। फूल, फूलला समानार्थी शब्द आहे पुष्प सुमन। वृक्ष, वृक्षला समानार्थी शब्द आहे तरु झाड। प्रश्न 4 आहे, कवीला कोण कोण बनावेसे वाटते आणि काय काय करावेसे वाटते ते अ व ब गटात दिले आहे, त्याच्या योग्य जोड्या लावायचे आपल्याला। कोण बनावेसे वाटते हे अ गटात दिले आणि काय काय करावेसे वाटते हे ब गटात दिले, तर आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। अ गटात दिलेला आहे झरा, कवीला झरा बनावेसे वाटते। का बनावेसे वाटते? तहान भागवण्यासाठी, झरा बनवून तहान भागवावी सगळ्यांची असं कवीला वाटतं। मेघ, कवीला मेघ का बनावंसं वाटतं? पाऊस पाडण्यासाठी। तरु, फळे व सावली द्यावी यासाठी तरु बनावेसे वाटते। गवत का बनावेसे वाटते कवीला? गाई गुरांना चारा देण्यासाठी। दिवा का बनावेसे वाटतं कवीला? सगळ्यांना प्रकाश देण्यासाठी। आणि फूल का बनावंसं वाटतं? सगळ्यांना सुगंध देण्यासाठी कवीला फूल बनावंसं वाटतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, परोपकारी गोष्टी, वस्तू आणि व्यक्ती यांचे वर्गीकरण करावे लिहा।
तर आपल्याला इथे कंसात जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे। परोपकारी गोष्टी, वस्तू आणि परोपकारी व्यक्ती या दोन गटात आपल्याला दिलेल्या वस्तूचं व्यक्तीचं वर्गीकरण करायचं आहे। परोपकारी गोष्टी आहे दिवा, परोपकारी व्यक्ती आहे समाजसेवक, परोपकारी गोष्टी आहे वृक्ष आणि परोपकारी व्यक्ती आहे क्रांतिकारक, परोपकारी गोष्टी आहे ढग आणि परोपकारी व्यक्ती आहे सैनिक, परोपकारी गोष्टी आहे चौथं नदी आणि परोपकारी व्यक्ती आहे डॉक्टर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, मी वारा झालो तर काय काय करेन? ते 4 ते 5 वाक्यात आपल्याला लिहायचं आहे। मी वारा झालो तर काय काय करेन? मी वारा झालो तर जिकडे मन येईल तिकडे बेफान फिरेल, पावसाच्या ढगांना शेतीवर आणीन, कष्टकऱ्यांच्या अंगावर जाऊन त्यांना सुख देईन, झाडांवरील पिकलेली फळे मुलांसाठी खाली पाडेन, लोकांना शुद्ध श्वास घेण्यास मदत करेन। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।